कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतले. यामध्ये 5 लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. याला आपल्याला थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे. आता इथं मी एक वाटीभर ओल्या तुरीच्या शेंगाचे दाणे घेतलेले आहेत. आत्ता हिवाळ्यामध्ये मार्केटला ओल्या तुरीच्या शेंगा मोठ्या प्रमाणावर अवेलेबल असतात. ह्याची आमटी खूप छान लागते. हे तुरीचे दाणेसुद्धा या मिरचीबरोबर चांगले खरपूस असे परतून घ्यायचे आहेत. पाहू शकता हे छान असे हे परतून झालेले आहेत. आता याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरं आणि मुठभर कोथिंबीर देठासहित घेतलेली आहे. याला सुद्धा थोडा वेळ या तुरीच्या दाण्यांबरोबर चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस चांगले परतून झाल्यानंतर याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि बिना पाणी घालता पल्स मोडवर याला जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे. खूप बारीक पेस्ट याची बनवायची नाही, तर याप्रमाणे हे जाडसर असं वाटण तयार झालं पाहिजे. आज आपण ओल्या तुरीची आमटी बनवतोय. त्यासाठी कढईमध्ये मोठा चमचा भरून तेल गरम करून घेतलं. यामध्ये मोहरी घातली. मोहरी तडतडली की जिरं घालायचं. जिरं छान फुललं की यामध्ये चिमूटभर हिंग आणि 2 हिरव्या मिरच्या घातल्या. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आणि आता ही फोडणी चांगली खमंग अशी परतून घ्यायची आहे. फोडणी खमंग बसली की अगदी चिमूटभर हळद घालायची आणि तयार मिश्रण घालायचं. हळद खूप जास्त घालायची नाही, म्हणजे रंग छान हिरवागार असा राहतो. आता हे छान असं खमंग परतून झालं. याच्यापासून खूप छान सुगंध यायला लागलेला आहे. आता यामध्ये पाणी ॲड करायचं. तर साधारण इथं मी 2 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. ही आमटी खूप घट्ट किंवा खूप अशी पातळ नसावी, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये असावी. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि आता याला चांगली अशी उकळी काढून घ्यायची. उकळी आली की गॅस कमी करायचा आणि चांगली 7 ते 8 मिनटं आमटी उकळून घ्यायची. तर पाहू शकताय अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. तुम्ही ही आमटी गरमागरम भाकरी, चपाती, भात कशाबरोबर सर्व करू शकताय किंवा सूप म्हणून सुद्धा हे तुम्ही पिऊ शकताय. खूप भारी लागतं. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.